चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या बागेमध्ये. आज तुम्हाला बागेमध्ये सुंदर सुंदर फुले बघायला भेटणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला खूप छान अशी माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बघा वाटर लिली असो, जास्वंद असो, इतक्या प्रकारची फुलं बागेमध्ये आले ना. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे रंग निघाले यावेळेस. याचा मला जास्त आनंद झाला. प्रत्येक रंग ह्या फुलाचा वेगळा निघाला. खूप छान छान रंग आलेले आहे. अडेनियम पूर्ण फुलांनी भरलेले आहे. या झाडावर भरपूर दिवसापासून फुलं आहे. काही आता गडदसुद्धा आहे. खूप सुंदर अडेनियमला सर्वच फुलं यायला सुरुवात झालेली आहे. एक झाड तर पूर्णपणे भरलेलं आहे. हे सगळेच फुलं बघा इतके बागेमध्ये बहरलेले आहे ना. आणि वॉटर लिलीची पण या वातावरणात ग्रोथ खूप छान होते. आता फक्त पाहिजे पाऊस. पाऊस आला की अजून जबरदस्त ग्रोथ याची होत असते. सुंदर रंग आहे आणि भरपूर शेलिंग सुरू आहे यावर्षी. एका दादानं तर माझ्याकडचे 11-12 प्लांट घेतलेले आहे आणि एक मागितला चांगला गेला, दुसरा असं करून भरपूर नेले आहे त्यांनी. कारण गाव पण जवळ होतं. ते हेल्दी प्लांट देण्याचा प्रयत्न करत असते. बघा इथे हे नाईट ब्लूम आहे. याला खडी आलेली छोटी. याला खूप मोठं टब वगैरे लागते किंवा खूप मोठी अशी टंकी लागते, तेव्हा त्याला चांगले फुलं येतात. बाकीचे बघा हे नवीन रोपे मी आणलेले 2300 रुपयाचे मी 3 प्लांट आणले होते वॉटर लिलीचे. छोटे छोटे रोपे होते. बघा आता त्याला सुंदर फुलं येते ना, तेव्हा मात्र खूप छान वाटत असते मला. म्हणून मी याची छोटे छोटे कलेक्शन वाढत राहते दरवर्षी. कारण मला याची आवड खूप जास्त निर्माण झालेली आहे वॉटर लिलीची. एक वेळा आपल्याला त्याची काळजी घ्यायला जमली आणि छान फुलं वाटली ना, तर आपली हळूहळू आवड त्याच्याबद्दल निर्माण होत असते. तसंच वॉटर लिलीबद्दल झालेलं आहे. आणि याच्यावर मी दररोज खूप काम करते. फक्त व्हिडिओमध्ये एवढं दाखवलं जात नाही. आणि तुम्हाला मात्र एक लाईक करायला हे वाटत असेल ना, तर नक्की करा. काहीच वेळ लागत नाही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला. नक्की करा. असे छान माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ खूप साधेसुधे असतात, म्हणून कदाचित तुम्हाला काही जर वाटत असेल बदल करण्याचा तर मला नक्की सांगा. बघा आता हे मधमाशी खूप छान. कधी कधी आहे ना बोलताना थोडं जर चुकीचं बोललं गेलं असेल ते पण सांगाल. बघा आता किती छान इथे वॉटर लिलीच्या पानापासून तयार रोप्यांनी छान ग्रोथ घेतलेली आहे. हीच रोपे आता मी परत लावून घेते आणि अशा पद्धतीने बघा वॉटर लिलीची खूप छान ग्रोथ होते आपल्या. आणि मी आता हे एखाद्या कुंडीत ठेवते किंवा मग एका मोठ्या कुंडीत लावावं लागेल मला आता याची, कारण ग्रोथ झपाट्याने होत आहे ना म्हणून. आणि ह्या 1-1.5 महिन्यातच आता याची ग्रोथ चांगली होते. इकडं थंडी पडली ना, मग मात्र वॉटर लिलीची ग्रोथ कमी होते. तुम्हाला मी आता पानाची कटिंगसुद्धा दाखवते किती छान ग्रोथ झालेली आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक रताळं दाखवते कशी किती छान ग्रोथ झालेलं आहे. भरपूर पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. जमेल तेवढं दाखवेल. कारण कधी कधी व्हिडिओसुद्धा टाकणं होत नाही, कारण सणासुदीची कामं आणि हे सर्व वॉटर लिली प्लांटची पॅकिंग करणं, ते पाठवणं, हे याच्यातसुद्धा वेळ माझा जात असतो. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आता कामाला व्हिडिओ बनवायला. म्हणून आज म्हटलं चला आता जेवढे आपल्याकडून काम पण केले तेवढे तरी दाखवायचे. बघा किती छान रोपे तयार झाले ना. असे पानापासून नवीन नवीन रोपे तयार होतात. काही वॉटर लिलीचे, काही बल्बपासून. बघा ही कटिंग मी फ्री दिली होती दादाला वॉटर लिलीच्या प्लांटसोबत, कारण ती असते भरपूर बागेमध्ये, त्यात मी देऊन टाकत असते थोडे. हे पण प्लांट त्यांना दिलेलं होतं मी. हे हार्डी वॉटर लिलीज आहे. अशा पद्धतीने बघा आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं उमलत आहे आता. मला तर इतकी पावसाची वाट पाहत आहे ना मी, म्हणजे पावसाच्या पाण्याने जे खत मिळते ना, त्यानं झाडं एकदमच टवटवीत दिसतात. आपण कितीही पाणी घाला ना त्यानं दिसत नाही तेवढे. पावसाच्या पाण्यात एक वेगळीच जादू असते. बघा किती खूप मोठं फुल असते ह्या वॉटर लिलीचं. हे प्लांट खूप महाग होता, तो पण त्यांना दिला होता. बघा आता हे रताळं एकादशीला आणलेलं मी पाण्यात ठेवलं होतं. याची ग्रोथ इतकी झालेली होती ना, काही दिवस घरात ठेवलं पण आता जमिनीत लावावं लागेल. आणि पानाचा वेल दाखवते तुम्हाला. पानाची वेलीची कटिंग बघा. अशी पाण्यामध्ये खूप छान ग्रो होते. पाऊस असेल तर खूपच जोरदार याची ग्रोथ दिसून येते. मग ही मी जमिनीत लावून घेतलेली आहे. बघा किती छान मुळे आलेले आहे. कुठे आजूबाजून भेटत असेल ना, या पद्धतीने नक्कीच लावून बघा. कधी लावले नसेल तर हे झाड बघा. हे पण दिलेलं आहे एका ताईला. आणि बघा इथे पानं भरपूर प्रमाणात ग्रो झालेले आहे. जवळ गाव असल्याने त्यांना लवकर 1 ते 2 दिवसात प्लांट पोचते, तेव्हा खूपच हेल्दी प्लांट राहतात. आणि 8 ते 10 दिवसातच त्यांना कळ्या फुलं पाहायला भेटतात मग आपल्या बागेमध्ये. बघा किती पान ग्रो झाले होते. हे सगळे लावलेले आहे मी. अशा मुळ्या खाली करते आणि पानं वर करून अशा पद्धतीने लावून देत असते. अशी तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्की सांगा. आणि आवडत असेल तर नक्कीच एक लाईक